आता पुढील अध्याय आहे अध्याय 14वा शिवमहिमा वर्णन. शिवमहिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अथान्यत कथयिष्यामि तीर्थं पापविमोक्षणं मत्स्यायाः अशुभताप्याश्च संगमे सुरसेवितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर पापमुक्त करणाऱ्या अन्य तीर्थाबद्दल सांगतो. मत्स्या व पवित्र तापी संगमात देवांनी सेवित तीर्थ आहे. पवित्र तापी संगमात देवांनी सेवित तीर्थ आहे. श्री मत्स्येश्वर नावाचे श्री महादेव नागकन्याद्वारा पूजित आहेत. तिथे स्नान करणारे स्वर्गात जातात व जे तिथे मरण पावतात त्यांना पुनर्जन्म नाही. श्री मत्स्येश्वर तीर्थाच्या प्रभावाने पंचमुखी व त्रिनेत्री भाव प्राप्त होतो. कलहंस नावाने प्रसिद्ध ध्यानमग्न एक देवर्षी होते. तिथे ब्रह्मर्षींनी सेवित अतिरम्य असा त्यांचा आश्रम होता. त्या आश्रमात भाज्या व फळमुळांचा आहार करणारे जप व ध्यानात मग्न कलहंस देवर्षी होते. हे भरत वंशोत्पन्न राजा श्री शिवशंकराच्या ध्यानात तल्लीन सर्व प्राणी मात्रांच्या हितात मग्न असे ते 10,500 वर्ष एका पायावर उभे होते. तेव्हा त्यांच्या तप व ध्यान योगाने ते देवराज होतील व निस्संदेह अमरावती पुरहरण करतील या विचाराने इंद्रदेव थरथर कापू लागले. आणि इंद्रदेवाने कुबड्या ठेंगण्या ब्राह्मणाचे रूप धारण केले व एका वृद्धाच्या रूपात ते कलहंस आश्रमात आले. तपस्येत स्थित कलहंस ब्राह्मणाला इंद्रदेवाने विचारले, कोणत्या कारणास्तव तुम्ही हे शीघ्र तप करत आहात ते मला सांगावे. हे तपोधन, कोणत्या देवाची आराधना करत आहात ते सत्य सांगावे. तेव्हा तपाने योग नियमन करून कलहंस देवर्षी हसत वदले, हे महाभाग, मी जाणतो की तुम्ही देवराज इंद्रदेव आहात. मी इंद्र होण्याची इच्छा करत नाही. तुम्ही यथेष्ट राज्य करा. मी श्री महादेवाची आराधना करतो. अन्य कोणत्याही देवाची कधीच करत नाही. त्या महर्षीचे ते वचन ऐकून इंद्रदेव म्हणाले, वर माग की ज्यामुळे श्री शंकराचे दर्शन होईल. कलहंस ब्राह्मण वदले, श्री महादेवाशिवाय मी अन्य देवतांना वर मागत नाही. हे इंद्रदेव, तुमचा विजय असो. मी अन्य वर मागणार नाही. तेव्हा सर्व कामनांनी युक्त इंद्रदेव तेथून निघून गेले. देवादिदेव श्री महादेवावर कलहंस ब्राह्मणाची श्रेष्ठ भक्ती जाणून स्वतः नीलकंठ त्रिलोचन श्री शिवशंकराने निजरूपाचे दर्शन घडवले. श्री शंकर महादेवाचे रूप पाहून व साष्टांग नमस्कार करून मुनिश्रेष्ठ कलहंस स्तुती करण्यास उद्युक्त झाले. हे नीलकंठ त्रिलोचन महादेव, आपणास नमस्कार असो. हे शूलहस्त शांतरूप शिव, आपणास नमस्कार असो. हे सुखदायक नाथ शिव, आपणास नमस्कार असो. श्री महादेव आदी नावाने स्तुत्य त्र्यंबक, आपणास नमस्कार असो. ब्रह्मांड, अंतरिक्ष, चंद्र, भयंकर नाद, सूर्य व भयंकर अग्निरूप रुद्रदेव, आपणास नमस्कार असो. हे शंभू पंचवक्र महाशिव, आपणास नमस्कार असो. वनव पाताल रूप स्वयंभू नीलकंठ, आपणास नमस्कार असो. ब्रह्म शिव सुरेश हरिहर रूप, आपणास नमस्कार असो. ज्ञान कर्मशक्ती चराचर स्वरूप, आपणास नमस्कार असो. सुवर्ण रूप उमापती, आपणास नमस्कार असो. श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महादेव रूप सर्वज्ञ, आपणास नमस्कार असो. नमस्कार असो. सद्योजात तसेच अघोर तत्पुरुषास नमस्कार असो. नमस्कार असो. या सर्व चराचर त्रैलोक्यात आपणच व्याप्त आहात. आदि मध्य अंतरूप कली व कालरूप, आपणास नमस्कार असो. पार्वती अर्धांगाने शोभित श्रीकंठ उरगभूषण, आपणास नमस्कार असो. अनंत गुणरूप सर्परूप यज्ञोपवीतधारी, आपणास नमस्कार असो. शब्द स्पर्श रस गंध रूप बुद्धी व अहंकार ही अष्टतत्वमूर्ती अष्टमूर्ती, आपणास नमस्कार असो. सूर्य अर्यमा भग त्वष्टा पूषा अर्क सविता रवी गभस्तिमान काल मृत्यू व धाता प्रकाशक, हे 12 सूर्य आपणच आहात. पृथ्वी जल तेज वायू व आकाश आपणच आहात. चंद्र बृहस्पती शुक्र बुध व मंगळ आपणच आहात. इंद्रदेव विवस्वान दीप्तांशु शुची गौरी जनेश्वर श्री विष्णू श्री ब्रह्मदेव आदी देवता आपल्यास कला आहेत. चारी वेद कुबेर यम कला काष्ठा मुहूर्त पक्ष मास तसेच ऋतू संवत्सर व कालचक्र रूप सूर्य आपणच आहात.
व्यक्त अव्यक्त सनातन पुरुष व शाश्वत योग आपणच आहात. लोकेश्वर सुरेश्वर विश्वकर्मा तमहर्ता वरुण शीतभार मेघ शत्रूंचा नाश करणारे तसेच भूतकाळ व देवांना तृप्त करणारे यज्ञस्वरूप आपणच आहात. भूतपती लोकपाल सेवित विचारी सुपर्ण रूप जीव ईश्वर रूप भूतादी सदाशिव आपणास नमस्कार असो. हे प्रभू, जिभेच्या चंचलतेमुळे मी तुम्हाला दुःखी केले आहे. श्री ब्रह्मदेव व श्री विष्णू आदी देवतांनाही ज्याचा अंत लाभला नाही, त्यांची स्तुती करण्यास संसार सागरात डुबलेल्या जीवांमध्ये कोण समर्थ असू शकतो. तेव्हा हे शूल पाणी, ज्ञान अज्ञानामुळे जे काही दुःख आपणास दिले असेल त्याबद्दल क्षमा करा. श्री मार्कंडेय वदले, हे भरत वंशोत्पन्न राजा श्री महादेव, हे कलहंस स्तोत्र श्रवण करून वदले, हे महाप्रज्ञावंत अनघ, तुझ्या स्तोत्राने मी प्रसन्न आहे, इच्छित वर माग. कलहंस देवर्षी म्हणाले, जर आपण प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर हे सुरेश्वर इथे कलहंसेश्वर नावाचे तीर्थ व लिंग व्हावे. हे देवादिदेव, इथे केलेले होम, दान व बलिदान आदी कर्म अक्षय व्हावे. परंतु हे महेश्वर, इथे केलेले सर्व आपल्या कृपा प्रसादाने अक्षय व्हावे. हे श्री शिवशंभू, आपल्या आज्ञेने इथे देहत्याग करणाऱ्याला स्वर्गप्राप्ती व्हावी. हे श्री शंकर, जो या स्तोत्राने आपली स्तुती करतो वा स्तुती करेल तो जर ब्राह्मण हत्यारी मद्यपी सुवर्णचोर गुरुपत्नीशी समागम करणारा असेल तर त्यास या तीर्थाच्या प्रभावाने शिवलोक प्राप्त व्हावा. सर्व कर्माच्या सिद्धीसाठी काय सांगताय, जो या स्तोत्राने आपली स्तुती करतो वा स्तुती करेल तो जर ब्राह्मण हत्यारी मद्यपी सुवर्णचोर गुरुपत्नीशी समागम करणारा असेल तर त्यास या तीर्थाच्या प्रभावाने शिवलोक प्राप्त व्हावा. सर्व कर्माच्या सिद्धीसाठी माझा हा वर मानावा. श्री महादेव बदले, चराचर त्रैलोक्यात ज्या ज्या सत्कर्मांची इच्छा होईल त्या सर्वांची माझ्या कृपाप्रसादाने निस्संदेह पूर्ती होईल. हे राजा युधिष्ठिर, हे सांगून श्री महादेव कैलास पर्वतावर निघून गेलेत. त्यानंतर जितेंद्रिय कलहंस देवर्षी ब्रह्मिष्ठ मुनींचं 10,000 वर्षांपेक्षा अधिक काळ शिवालयात भोग भोगून दिव्य यानावर आरूढ होऊन अप्सरा गणांकडून स्तुती होत असताना वेणू व वीणा वाद्यांच्या सुरांनी युक्त सर्व अलंकारांनी भूषित 10,000 वर्ष शिवसान्निध्यात राहिले. दक्षिण व उत्तर दिशेला 5 कोस अंतरात स्नान करणारा व मरण पावणारा स्वर्गात जाऊन देवभाव प्राप्त करतो. हे राजा, कलहंस देवर्षींच्या यशाबद्दल तुम्हाला जे सांगितले ते स्वारोचिष मन्वंतरात आदिकल्पात सत्ययुग प्राप्त झाल्यावर घडले. जो कलहंस आख्यानासह मन कर्म व वचनाने श्री महादेवाचे स्मरण करतो तो मनुष्य कलियुगात दुःखी होत नाही आणि पुत्र पत्नीयुक्त पाप माया व मोहरहित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील शिव महिमा वर्णन नावाचा 14वा अध्याय पूर्ण झाला. तर कलहंस ऋषींनी किती ते एक पूर्णतः त्यांची श्रद्धा आणि निष्ठा केवळ एका शिवाच्या चरणी होती आणि त्यामुळे इंद्रदेव सुद्धा समोर आले. इंद्रदेव घाबरले की हे एवढे तपस्या करतायत तर आता माझं पद प्राप्त करतील अशी भीती वाटली. त्यामुळे इंद्रदेव ब्राह्मण वेश धारण करून या ऋषींच्या समोर स्थित झाले. त्यांनी अर्थात एवढी प्रचंड कठोर तपस्या केली होती त्यामुळे ऋषींनी ओळखलं की हे ब्राह्मण वेशात आलेले सामान्य ब्राह्मण नसून इंद्रदेवता आहे. आणि त्यांनी स्पष्ट इंद्रदेवतेला सांगितलं की मी केवळ एका श्री शिवशंकराकडूनच वर प्राप्त करून घेण्यास इच्छुक आहे. मला अन्य काही स्वर्गप्राप्ती नको, तुमचं स्वर्ग नको, स्वर्गातील कुठी पद नको किंवा दुसरा कोणत्याही देवतांकडून मला वर नको. तर असा हा एक पतिव्रता आपण म्हणतो तसं केवळ एकाच श्री शिवशंकराच्या ठिकाणी भक्ती असलेले हे कलहंस ऋषी होते. आणि त्यांना मग त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन भगवान श्री शिवशंकरांनी त्यांना वरदानसुद्धा दिलेलं आहे. तर असं हे इथे आणि म्हणूनच या अध्यायाचं नाव सुद्धा शिवमहिमा वर्णन आहे. कारण कलहंस ऋषी केवळ एका जी महिमा वर्णन केली आहे कलहंस ऋषींनी शिवाची
ती अत्यंत विलोभनीय आहे आणि सर्वसमावेशक असणारी आहे आणि अत्यंत महान अशी महिमा वर्णन केलेली आहे. त्यामुळे अध्यायाचं नावसुद्धा शिवमहिमा वर्णन शिवमहिमा वर्णन असं आहे.